छत्रपती संभाजीनगरमधील उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर त्याच्या कार्यकाळातील शासकीय जमिनीची सर्वच प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत। त्यामुळे या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी होणार आहे। त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या नेतृत्वाखाली 2 सदस्यीय समिती नियुक्त केली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? आपण पाहताय छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी लाच घेतलेली होती। ही लाच भली मोठी होती आणि महत्त्वाचं म्हणजे वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी ही लाच मागितलेली होती। मात्र लाच घेताना रंगे हात पकडलेला आहे। हे सर्व काय होत असताना ज्या ज्या प्रकरणामध्ये हा लाचखोर अधिकारी सहभागी आहे तर त्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 2 सदस्यीय समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। 2 सदस्य यामध्ये असतील आणि महत्त्वाचं म्हणजे ही चौकशी केली जाणार आहे। तब्बल 88 कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि ही 88 प्रकरणं जी आहेत त्या काळात मंजूर केलेली आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा अशी पैशांची देवाणघेवाण झालेली आहे का ते तपासलं जाणार आहे। एका प्रकरणामध्ये पैसे घेताना हा अधिकारी सापडलेला आहे। त्यामुळे आणखी काही प्रकरणामध्ये सुद्धा पैसे घेतलेत का याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।